हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर सकाळची सुरुवात ही स्वामींच्या दर्शनाने केलेली आहे. तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. स्वामींनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात अशीच मी स्वामींच्यांनी प्रार्थना करते. चला, तर ब्लॉगला सुरुवात झाली आहे देवपूजेपासून. तर देवपूजा वगैरे झाली की म्हटलं चला आता स्वयंपाक करून घ्यायचा होता मला. आणि स्वयंपाक झालाच होता, थोडाच राहिला होता. भाजी वगैरे राहिली होती करायची. आणि चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर परीच्या पप्पांना आणि मला या दोघांना एक एक भाकरी केली होती. कधी-कधी मूड होतो, की आज चपाती नकोच खायला, आज फक्त ज्वारीची भाकरी खायची. असं म्हणजे कोणाकोणाचं होतं मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. कधीही आपला मूड चेंज होतो. आज असं वाटतं, की आज नको चपाती खायला. असं सगळ्या बऱ्याच जणांचं होत असेल मला असं वाटतं. तर म्हटलं चला दोघांना एक एक भाकरी केली आणि राहिलेला स्वयंपाक पूर्ण करायचा होता. आणि आज मला तुम्हाला ब्लॉगमध्ये विषय असा आहे, की आपण बचत कशी करावी. आणि बरेच ताईंना असं वाटतं, की मॉलमध्ये गेलं की जे दिसेल ते मॉलमधलं काही असू द्या, ऑफर दिसली की डायरेक्ट खरेदी करायला सुरुवात करतात. तर मला असं वाटतं, तसं न करता येईना आपण विचारपूर्वक कुठलीही गोष्ट घ्यावी असं मला वाटतं. आपल्या कमी बजेटमध्येच आपल्याला खरेदी करायची असते बरं का. तर कमी बजेटमध्ये कशी खरेदी करायची ते तुम्हाला पुढे जाऊन समजूनच जाईल. आणि मॉलमध्ये गेलं तर उगाचच काही खरेदी नाही करावं असं मला वाटतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपल्या त्या उपयोगीच्या पण नसतात, तरी पण आपण वापर पाहून ते घेत असतो. तर जिथं आपल्या गोष्टीचा उपयोग होणार आहे, ज्या गोष्टीचा उपयोग होणार असेल तरच तुम्ही ती घ्या. मी असं म्हणत नाही की तुम्ही घेऊच नका काय म्हणून. तर असं काही नाही. तर तुम्हाला मी काय प्रॉडक्ट खरेदी केलं तर ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करील म्हणलं. चला आता भेंडीची भाजी करायची. भेंडी आणि मी कांदा, टोमॅटो टाकूनच करते बरं का. आमच्या इथे मिरची टाकलेली भेंडी कोणालाच आवडत नाही. त्याच्यामुळे मी मसाल्याचीच भेंडी करत असते. अशी जर मसाला भेंडी असेल तर खूप सगळ्यांना आवडते आणि ज्वारीच्या भाकरीसंग खूपच छान लागते बरं का. तर मुलांसाठी चपात्या केल्या आणि सगळं किचन वाटा आवरून झाला, भांडी वगैरे घासून झाली आणि पटपट म्हणलं आता नितळले तर लगेच लावून घ्यावीत. कसं होतं, हातासरशी जर कामं करून घेतली ना आपण, तर पटपट कामं पण आपली आवरतात. आणि मग आपण बाकीच्या कामांना एकदम फ्री राहतो आणि परत असं वाटत नाही की आपल्याला पुन्हा तिथे जायचं आहे म्हणून. तर म्हणजे किचन वाट्याकडे जायचं आहे आणि परत ते काम करायचं असं काहीच वाटत नाही. एकदम छान वाटतं. दिवसभर आपल्याला सुद्धा हलकं-हलकं वाटतं. तर ज्या त्या वेळेला काम केलं तर खरंच खूप त्याचे फायदे पण आहेत बरं का. म्हणजे हातासरशी काम असं म्हणणं तर काय अवघड जाणार नाही. हातासरशी काम करून घेतलं ना, तर त्याचा आपल्याला पुढे जाऊन त्रास होत नाही. पटकन होऊन जातं. तर मी आता भांडी वगैरे लावून घेत होते आणि भांडी लावून झाली की लगेचच मी काय प्रोडक्ट खरेदी केलं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर मला असं वाटत नाही की आपण प्रत्येक महिन्यालाच आपण अशी म्हणजे हँडवॉशची ह्याची खरेदी करावी. तर मी ज्यावेळेस मॉलमध्ये गेलते ना, त्यावेळेस मला इथं हे पॉकेट कितीला मिळालं असेल सांगू का? तर हे 2 मला ₹100 ला मिळाले होते बरं का. म्हणजे ₹50 ला 1. आणि आत्ता ह्याला मला तुमच्यासोबत शेअर करायचा थोडासा उशीरच झाला. तर एक पॉकेट मी अजून त्यातलं फोडलं नाही बरं का, म्हणजे पाऊच. एक पाऊच फोडलं नाही मी आणि एक पाऊचच वापरते अजून. तर बरेच दिवस झाले गेले. एक पूर्ण जर भरलं तर 15 दिवस आरामशीर जातात. 15 ते 20 दिवस आरामशीर जातं. तर मी आता ते ओतून घेत होते आणि त्यानंतर आपल्याला एक सॅशे पण मिळतो नाही का, छोटासा जो असतो ₹10-20 वाला. तर तसं पण वापरते मी. बाटली फक्त तीच वापरायची आणि प्रत्येक वेळेस जी नवीन खरेदी करण्यापेक्षा मला असं वाटतं असं थोडंसं बचत करायचं शिकलो आपण, तर बऱ्याच गोष्टी आपले शिल्लक राहू शकतात आणि पैसे पण थोडेसे वाचतात. तर काही खरेदी करताना ना आपण थोडंसं विचारपूर्वकच खरेदी करायची. अगदीच मॉलमध्ये गेलं तर तुम्ही दिसेल तेच घेत राहिला तुम्ही, तर तुमचे पैसे आहेत ना, आपण जातो एक घ्यायला आणि पैसे वेस्टमध्येच जातात आपले आणि त्याचा इतका काही उपयोग नसतो. तर तुम्ही असं घेत जावा. आणि मला तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची होती. मी लोणचं घेतलं होतं. म्हणजे अर्धा किलोचं 1 पाकीट असं बंच बरणी होती. तर ती पण तुमच्यासोबत पुढच्या वेळेस शेअर करील. तर त्यातली एक बरणी संपली बरं का. मला शेअर करायलाच खूप उशीर झाला. तर एक बरणी ₹100 ला म्हणजे असे 2 बारण्या मिळाल्या मला. ₹100 मध्ये 2 बारण्या. असं मला तेही प्रॉडक्ट छान वाटलं. तर त्यातली अर्धीच बरणी राहिली त्याच्यामुळे मी ती काही शेअर केली नाही. पण 1 किलो मला ₹100 मध्ये बसलं. तर छान असं व्यवस्थित असं मिळालं बरं का लोणचंसुद्धा. आणि अशी ऑफर असेल ना त्याच वेळेस खरेदी करावी आणि ते पण खूपच उपयोगाची गोष्ट असेल तर तुम्ही ती खरेदी करत जावा. जर आता म्हणलं लगे हात लगेच वरून एक धुवून ठेवलं ना व्यवस्थित, की जी धूळ वगैरे बसलेली असते ती पण निघून जाते. आणि जी पाकिटात आणलेले आहेत त्याच्यात पण थोडं पाणी धुवून घेतलं मी. का तर कसं आपण ठेवल्यानंतर थोडीशी धूळ वगैरे लागतेच. तर म्हटलं दोन्हीसुद्धा धुवून व्यवस्थित नितळले, की त्या ज्या जागेवर ठेवते मी त्या जागेवर ठेवून टाकावं म्हणलं. तर असं थोडं-थोडं तुम्ही बचत जर केली आणि विनाकारण पैसे जर नाही वेस्ट घालवले, तर आपल्याला आहे ना खरंच तुम्हाला सांगते आपल्याला कुठेही पैसे तर पैशाची किंमतसुद्धा आपल्याला समजते आणि उसने-पासने करायची गरज येत नाही बरं का. तर एवढी टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवत जा. गेलं मॉलमध्ये तर आपलं एकदम योग्य तीच खरेदी करावी
आणि चला आज म्हणलं सांडगे करावे, तर सांडगे मी गेल्या वेळेस पण केले होते. म्हणजे ही दुसरी बॅच आहे बरं का करण्याची. तर हे फक्त मिरची पावडर आणि मीठ टाकलेले. मटकीच्या डाळीमध्ये मी दुसऱ्या डाळी कुठल्याही मिक्स केलेल्या नाही. डाळ आपली मटकीची डाळ स्वच्छ व्यवस्थित निवडून झाल्यानंतर मिक्सरला दळून घेतली आणि त्यामध्येच फक्त मीठ आणि मिरची पावडर मिक्स केलेली आणि तेवढंच घालून छान असे 1 किलोचे मी सांडगे केलेले. मिरची पावडर आणि मीठ तुमच्या अंदाजानुसार घालायचे. बाकी तुम्ही काही नाही घातलं ना तरी खूप छान होती त्याची भाजी. आणि ज्यावेळेस पावसाळ्याच्या टायमिंगला कसं आपल्याला जाणं होत नाही बाहेर भाजीसाठी, तर त्यावेळेस आहे ना झटकीपट अशी भाजी होती ह्याची. तर मी गेल्या वेळेस केलेली ना, ती सगळी पूर्ण संपली. त्यामध्ये मी लसूण, कोथिंबीर असं वाटण करून टाकलं होतं. पण आता ह्या वेळेस म्हटलं बिना वाटणाचंच करायचं होतं मला. पण सांडगे खरंच खूप छान लागत होते बरं का. असे कच्चेसुद्धा खूप छान लागतात. तर तुम्हाला कच्चे खायला आवडतात का मला खरं सांगा कमेंट करून. चला आजचा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण माझ्यासारखी थोडीफार बचत करत जावा. म्हणजे मी तर करते, तुम्ही पण नक्की करत जावा. तर बघा आता सांडग्यांची एवढी ताटं तुम्हाला दिसत ना, तर पूर्ण मी एकत्र केल्यानंतर किती दिसत ते तुम्हाला आता समजत असेल. एकच थाळाभर झाले बरं का आणि अजून सुकणार आहे. सुकून झाल्यानंतर तर अजून कमी दिसत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.